श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे मी अशीच आहे. हे काय घातलंस तू? रितिकाच्या मागून आवाज आला. सासूबाई उंबरट्यावर उभ्या होत्या. चेहऱ्यावर नाराजी, डोळ्यात तपासणी. जीन्स टॉप. सासूबाईंनी जणू दोष शोधल्यासारखं कपड्यांकडे पाहिलं. असे कपडे घालून सासरी राहतात का ग? रितिका काही बोलली नाही. पहिलाच दिवस नव्हता, पण पहिल्यांदाच प्रश्न इतका थेट होता. लग्न होऊन अवघे 3 आठवडे झाले होते. नवं घर, नवी माणसं, नवं नातं आणि सगळ्यात जास्त स्वतःला सतत सावरत ठेवायची गरज. रितिका IT कंपनीत जॉब करणारी, शहरात वाढलेली, स्वतःच्या पायावर उभी. लग्नाआधीच तिने सगळं स्पष्ट केलं होतं, मी नोकरी सोडणार नाही. तेव्हा सगळ्यांनी मान हलवली होती. पण मान हलवणं आणि मनातून स्वीकारणं यात फरक असतो हे तिला आता कळलं होतं. लोक काय म्हणतील? रितिका ऑफिसला निघायची तयारी करत होती. लॅपटॉप, बॅग, डबा, मोबाईल सगळं हातात होतं. सासूबाई पुन्हा बोलल्या, शिकलेली असलीस तरी हे लक्षात ठेव, सून आहेस, घराची इज्जत तुझ्यावर असते. रितिका थांबली. एक क्षण ती हळूच म्हणाली, आई, मी ऑफिसला जाते. तिथे असेच कपडे घालतात. ऑफिस वेगळं आणि घर वेगळं. सासूबाईंचा आवाज चढला. माझ्या काळात आम्ही. रितिकाने पुढचं वाक्य ऐकलंच नाही. माझ्या काळात पासून सुरू होणारी भाषणं तिला माहिती होती. ती घराबाहेर पडली, पण मनात कुठेतरी एक बोचरी जाणीव राहिली. ऑफिस जिथे ती स्वतः होती. ऑफिसमध्ये रितिका वेगळी होती. कॉन्फिडंट, बोलकी, निर्णय घेणारी. मीटिंगमध्ये तिने एक महत्त्वाची कल्पना मांडली. टीम लीडने तिचं कौतुक केलं. गुड थिंकिंग रितिका. त्या एका वाक्याने तिला थोडा आधार दिला. पण लगेच घरी काय ऐकायला मिळेल याची सावलीही सोबत होती. संध्याकाळी घरी आल्यावर वातावरण थंड होतं. सासूबाई बोलत नव्हत्या. जेवण शांतपणे झालं. रात्री नवरा अमित म्हणाला, आई जरा जास्तच बोलते असं वाटतंय. रितिका हसली, पण डोळ्यात पाणी होतं. अमित, मला कपड्यांवरून मोजलं जातंय. मी कोण आहे, काय करते याला किंमत नाहीये. अमित गप्प राहिला. तो वाईट नव्हता, पण ठामही नव्हता. दुसरा दिवस, दुसरा टोमणा. दुसऱ्या दिवशी सकाळी रितिकाने कुर्ता प्लाझो घातला. थोडी तडजोड. सासूबाईंनी पाहिलं. क्षणभर समाधान, पण लगेच वाक्य आलंच, अजून थोडं साधं असायला हवं. रितिकाच्या मनात प्रश्न उभा राहिला, मी किती बदलायचं, कुठपर्यंत? दुसऱ्या दिवशी शेजारच्या काकू आल्या. रितिका ऑफिसला निघत होती. काकू हसत म्हणाल्या, आजकालच्या सुना फार फॅशनेबल असतात हं. सासूबाई लगेच म्हणाल्या, हो ना, शिकली आहे ना म्हणून. त्या शब्दात कौतुक नव्हतं, टिप्पणी होती. रितिकाने पहिल्यांदाच थांबून सरळ सासूबाईंना पाहिलं. शांतपणे पण ठाम आवाजात ती म्हणाली, आई, मी असेच कपडे घालणार. घरात क्षणात शांतता पसरली. कारण मी शिकले, नोकरी करते आणि स्वतःच्या पायावर उभी राहायचं स्वप्न पाहते. सासूबाई चकित. रितिका पुढे म्हणाली, संस्कार कपड्यात नसतात, ते वागण्यात असतात. मी घराची इज्जत राखते, माझ्या कामातून, माझ्या जबाबदारीतून. ते वाक्य कुणावरही ओरडून नव्हतं, पण त्यात भीतीही नव्हती. रितिकाने पहिल्यांदाच स्वतःसाठी उभं राहून बोललं होतं. सासूबाई काहीच बोलल्या नाहीत, पण त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्न होते आणि थोडी अस्वस्थता. शेजारीण म्हणाली, आजकालच्या सुना खूपच उद्धट झाल्या आहेत. रितिका त्यांचं ऐकत बसली नाही. ती घराबाहेर पडली. मन हलकं झालं होतं. ती स्वतःशीच म्हणाली, मी अशीच आहे आणि मला जसं हवं तसंच मी राहणार. रितिकाच्या त्या वाक्यानंतर घरात काहीतरी बदललं होतं. ते मोठं भांडण नव्हतं, कुणाचं रडणंही नव्हतं, पण शांततेत ताण होता आणि त्या ताणाचं वजन रितिकाला जाणवत होतं. ती ऑफिसला गेली, पण मन मागेच अडकलं होतं. घरातला न बोललेला राग,
दुपारी सासूबाई शेजारच्या घरी जाणार. रितिकाला माहिती होतं आता चर्चा तिच्याबद्दलच होणार. आजकालच्या सुना फार मोकळ्या झाल्यात. सासूबाईंचा आवाज थोडा दबलेला पण ठाम. आमच्या काळात असं कुठं होतं? नोकरी ठीक आहे पण मर्यादा हव्यात ना. रितिका घरी नव्हती पण तिच्याविषयीचे शब्द हवेत तरंगत होते. ऑफिसमध्ये संघर्ष पण आत्मविश्वास. ऑफिसमध्ये रितिकाचा दिवस कठीण होता. एक प्रोजेक्ट डेडलाईन जवळ आली होती. टीममध्ये मतभेद होते. तू जरा जास्त पुढे जातेस, एक सहकारी म्हणाला. रितिकाने सरळ उत्तर दिलं, कामात पुढे जाणं चूक नाही. ती जाणून होती इथे तरी तिला शिकलेली म्हणून दोष दिला जाणार नाही. घरी आल्यावर नेहमीसारखं स्वागत नव्हतं. सासूबाई टी व्ही समोर बसल्या होत्या. नवरा अमित मोबाईलमध्ये. आई चहा घ्याल? रितिकाने विचारलं. नको, फक्त एक शब्द. तो शब्द जड होता. रात्री जेवण करताना सासूबाई अचानक बोलल्या, उद्या माझ्या बहिणी येणार आहेत. घरात सून आहे हे दिसायला हवं. रितिकाला अर्थ कळला. म्हणजे तिने हळूच विचारलं, उद्या साडी आणि ब्लाऊज घाल, किमान त्यांच्यासमोर तरी. वाक्य पूर्ण नव्हतं पण संदेश स्पष्ट होता. रितिकाच्या अंतर्मनातला संघर्ष. रात्री झोप येत नव्हती. मी नोकरी करते म्हणून दोषी. मी जीन्स घालते म्हणून संस्कार नसलेली. मी शिकलेली आहे हे माझा गुन्हा आहे का? तिला आठवलं, लग्नाआधीच अमितने तिला म्हटलं होतं, तू जशी आहेस तशीच मला आवडतेस. आज ते वाक्य दूर वाटत होतं. दुसऱ्या दिवशी रितिकाने साधी साडी नेसली, तडजोड. कारण तिला घरात युद्ध नको होतं. पाहुण्या आल्या. सासूबाईंच्या चेहऱ्यावर समाधान. ही आमची सून फार शिकलेली आहे. ते वाक्य पुन्हा. पण यावेळी रितिकाने हसत उत्तर दिलं, हो मावशी, शिकलेली आहे म्हणूनच घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळते. क्षणभर शांतता. काहींना उत्तर आवडलं, काहींना टोचलं. सासूबाईला राग आला. पाहुणे गेल्यावर सासूबाईंचा संयम तुटला. हे काय उत्तर होतं? तुला जरा कमी बोलता येत नाही का? रितिका शांत होती पण आत काहीतरी उसळत होतं. आई, ती पहिल्यांदा थोडी कडक झाली. मी खोटं बोलले नाही. तू शिकली आहेस हे सतत दाखवायची गरज नाही. सासूबाई ओरडल्या. रितिकाने खोल श्वास घेतला. मी दाखवत नाही, तुम्ही सतत आठवण करून देता. अमितने मध्ये पडण्याचा प्रयत्न केला. आई थांब ना, तू गप्प बस. सासूबाई संतापल्या. तुला नेहमी बायकोच्या बाजूने बोलायचं असतं. तो क्षण रितिकासाठी फार महत्त्वाचा होता. ती अमितकडे पाहून म्हणाली, मी तुझ्याकडून भांडण अपेक्षित करत नाही पण पाठिंब्याची अपेक्षा नक्कीच आहे. अमित गप्प झाला. त्या गप्प बसण्यात त्याची कमजोरी दिसत होती. रितिकाचा निर्णय झाला. त्या रात्री रितिकाने ठरवलं, मी स्वतःला हरवणार नाही. मी जशी आहे तशीच राहणार. दुसऱ्या दिवशी ती ऑफिसला नेहमीसारखीच तयार झाली. जीन्स टॉप, स्कार्फ तोंडाला बांधलं. सासूबाई पाहत राहिल्या. पुन्हा तेच त्यांचा प्रश्न. रितिकाने शांत पण ठाम आवाजात उत्तर दिलं, हो आई, मला हे आवडतं म्हणून मी हेच घालणार आहे. माझी ओळख मी पुसू शकत नाही. ताण वाढतो. सासूबाईंचा चेहरा कठोर झाला. माझ्या घरात नियम आहेत, रितिकाने उत्तर दिलं, आणि माझ्या आयुष्यालाही दिशा आहे. त्या वाक्यानंतर घरात स्पष्ट रेषा ओढली गेली. रितिका ऑफिसला निघाली. यावेळी मनात भीती नव्हती, फक्त प्रश्न होता, हे घर मला स्वीकारेल का? की मला स्वतःसाठी अजून लढावं लागेल? तिचा संघर्ष संपलेला नव्हता, तो फक्त अधिक स्पष्ट झाला होता. रितिकाने घराबाहेर पाऊल टाकलं पण त्या दिवशी तिचं मन ऑफिसकडे नव्हतं तर एका निर्णायक वळणाकडे जात होतं. ती जाणून होती आता तडजोडीने प्रश्न सुटणार नाहीत. आज नाही तर उद्या या घरात तिला स्वतः म्हणून उभं राहावंच लागणार होतं. सासूबाई अस्वस्थ होत्या. स्वयंपाक करताना भांड्यांचा आवाज जरा जास्तच होता.
प्रत्येक हालचालीत राग दडलेला. आजकालच्या मुलींना काहीच कळत नाही. त्या स्वतःशीच पुटपुटल्या. पण त्या शब्दात रितिकाविषयीचा राग कमी आणि भीती जास्त होती. जर ही सून अशीच राहिली तर घरातली माझी जागा काय राहील? मी तर माझ्या घरातल्यांसमोर, मैत्रिणी, बहिणी, पाहुण्यांसमोर म्हटलं होतं, माझी सून खूप संस्कारी असेल, ती नेहमी साडीमध्ये राहणार. पण आता ही फक्त जीन्स टॉपच घालत आहे. ऑफिसमध्ये त्या दिवशी रितिकाची महत्त्वाची प्रेझेंटेशन होती. कंपनीत नवीन प्रोजेक्ट, नवीन जबाबदारी. तिने आत्मविश्वासाने सगळं मांडलं. मॅनेजर प्रभावित झाला. रितिका, वी वॉन्ट यू टू लीड दिस प्रोजेक्ट. ती क्षणभर थांबली. मनात पहिला विचार आला, घर. पण लगेच दुसरा विचार आला, मी स्वतःला थांबवणार नाही. ती हसून म्हणाली, थँक्यू, मी माझा बेस्ट देईन. त्या एका क्षणात तिच्या आयुष्याने दिशा घेतली. घरी येताना तिला शेजारच्या काकूंनी अडवलं. रितिका, ऐकलंस का? तुझ्या सासूबाई फार त्रासात दिसतायत. ती थोडी थांबली. कशामुळे? सून हाताबाहेर जाते. तो शब्द हाताबाहेर रितिकाच्या मनात खोलवर रुतला. घरी पाऊल टाकताच सासूबाईंचा आवाज आला, आज लवकर आलीस? हो, रितिकाने शांतपणे उत्तर दिलं. बस, आपल्याला बोलायचं आहे. तो क्षण आला होता. सगळे हॉलमध्ये जमले. सासरे, अमित, सासूबाई, रितिका. सासूबाई बोलायला लागल्या. मी या घरात 35 वर्ष काढली. मी नियम केले आणि तू ते मोडतेस. रितिकाने पहिल्यांदाच त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. आई, मी नियम मोडत नाही. मी स्वतःला मिटवत नाही इतकंच. संस्कार म्हणजे काय कळते का तुला? सासूबाई चिडून म्हणाल्या. रितिकाने उत्तर दिलं, हो, संस्कार म्हणजे आदर, स्वतःचा आणि दुसऱ्याचा. तू कसे कपडे घालतेस याला संस्कार म्हणत नाहीत. सासूबाईंचा आवाज वाढला. रितिकाचा आवाज मात्र शांत होता. मला ते कपडे घालायला आवडतात आणि आता प्रत्येकजण असेच कपडे घालतो. आता काळ बदललेला आहे आणि मी फक्त माझी बाजू मांडते. अमित शांत बसून सगळं ऐकत होता. त्याच्या मनात 2 टोकं होती, आई आणि बायको. पण आज तो निर्णय टाळू शकत नव्हता. आई, तो शेवटी बोलला. रितिका चुकीची नाही. सासूबाई चकित झाल्या. काय म्हणालास? ती घराकडे दुर्लक्ष करत नाही. ती आपलं आयुष्य घडवते. सासूबाईंचं दुःख बाहेर येतं. क्षणभर शांतता. मग सासूबाईंचा आवाज बदलला. तो रागाचा नव्हता, तो भीतीचा होता. मला भीती वाटते अमित, ती आपल्याला मागे टाकेल. त्या वाक्याने रितिकाचं मन हललं. ती हळूच म्हणाली, आई, मी तुम्हाला मागे टाकायला आलेली नाहीये. मी सोबत चालायला आले. रितिका पुढे आली. मी घर सोडणार नाही. तुम्हाला कधीही मागे टाकणार नाही. मी तुम्हाला सोबत घेऊनच पुढे जाणार आहे. मी जबाबदाऱ्या टाळणार नाही, पण मी स्वतःला सोडणार नाही. सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. कदाचित पहिल्यांदा त्यांना सून म्हणून नाही तर एक मुलगी दिसली. सासूबाई थोड्या वेळाने म्हणाल्या, माझ्या काळात आम्हाला हे सगळं करता आलं नाही, म्हणूनच कदाचित मला राग येतो. तो स्वीकार होता, उशिरा आलेला पण खरा. पुढच्या काही दिवसात घरात वातावरण बदललं. सासूबाई अजूनही तक्रार करत होत्या, पण टोमणे कमी झाले. रितिकाने नवा प्रोजेक्ट स्वीकारला. काम वाढलं, पण तिने घराकडे पाठ फिरवली नाही. एका कार्यक्रमात सासूबाईंनी सांगितलं, माझी सून नोकरी करते आणि मला तिचा अभिमान आहे. रितिकाच्या डोळ्यात पाणी आलं. ते मोठं वाक्य नव्हतं, पण मोठा बदल होता. एक दिवस सासूबाई म्हणाल्या, उद्या ऑफिसला काय घालणार आहेस? रितिका हसली. जीन्स. सासूबाई थोड्या थांबल्या आणि म्हणाल्या, स्कार्फ घे, थंडी आहे. तो आदेश नव्हता, तो काळजी होता. रितिका आरशासमोर उभी राहिली. तीच रितिका, पण आता थोडी अधिक मजबूत. ती स्वतःशीच म्हणाली, मी अशीच आहे, शिकलेली, काम करणारी आणि स्वतःला न सोडणारी. आणि आज ते घर तिला स्वीकारायला शिकत होतं. स्त्री बदलत नाही,
ती स्वतःला ओळखते आणि जेव्हा ती उभी राहते तेव्हा घरही शिकतं. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.